नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे श्री शंतनू ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत करतोय। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 30 डिसेंबर 2025। तर आपलं 2025 हे साल जे आहे, वर्ष हे काही घंट्यातच संपणार आहे किंवा काही दिवसानंतर संपणार आहे शेतकरी मित्रांनो। तर आता काही घंट्यानं किंवा काही तासानंच 2026 हे साल सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो। तर 2025 साल हे माझ्यासाठी 2025 साल जे आहे शेतकरी मित्रांनो, माझ्यासाठी तर चांगलं गेलेलं आहे। कोणतीही इजा किंवा कोणचा वाईट काळ आलेला नाही 2025 मध्ये। आपल्यासाठी तर चांगलं गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो। आता 2026 हे साल येणार आहे, तर बघूया 2026 हे साल कसं जातं आहे। देवाकडे एकच प्रार्थना करणार आहे की 2026 हे साल चांगलं आपल्यासाठी जावं, कोणत्याही अडीअडचणी येऊ नयेत हेच प्रार्थना करणार आहे शेतकरी मित्रांनो। आणि आपल्या सर्वांसाठी 2025 हे साल चांगलं जावं शेतकरी मित्रांनो। तर 2025 मध्ये काही जाग्यावर अतिवृष्टी झालेली आहे, परंतु काही जाग्यावर म्हणजे जास्त पाऊस तर पाहिजे शेतकरी मित्रांनो। शेतकऱ्याला जास्त पाऊस असला तरच वर्षभर किंवा उन्हाळाभर पाण्याची अडचण येणार नाही। त्यानंतर मजुरायला काम लागन, जनावराला अडचण येणार नाही, पाण्याची खायची चारा आहे। त्यामुळं पाणी थोडंफार पावसाळ्यात थोडंफार वाटोळं झालं तर काही अडचण नाही, परंतु पाणी होतं आहे भरपूर शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आता काल आपण जे ऊसाला मुरवणी देणार होतो ते काल तिकडं थोडासा डीपीचा फॉल्ट झाला आहे, त्यामुळं आपल्याला तिकडं काही देता आलं नाही। त्यामुळं आता आपल्याला आता इकडे शेतामधून तिकडे शेतामध्ये पाईपलाईन केलेली आहे, तर तिकडं पाणी घ्यायचं शेतकरी मित्रांनो। इकडं सोलर आहे, सिंगल फेजची छोटीशी मोटर आहे आपली। तर शेतकरी मित्रांनो, आता हे पाईप हे जोडून घेतोय, म्हणजे तिकडं पाणी जातं शेतकरी मित्रांनो। तर आपला पाईप हे जोडून झालेला आहे शेतकरी मित्रांनो। आता डीपी जळाल्यामुळं त्याला 4-5 दिवस तर सहज लागणारच आहेत, बाकी शेतकऱ्याकडून पैसे गोळा करायचे संपूर्ण, कुणाकडे असतात नसतात। त्यानंतर कोणी देतं आहे कोणी देत नाही, मग त्यानंतर डीपी उतरायची, भरून आणायची आणि त्यानंतर डीपी चालू करायची। त्यामुळे तितके दिवस काय आपल्याला थांबायला वेळ नाही। जर ऊस उगून आलेला असता तर साहजिकच आपण 1-2 दिवस थांबलो असतो, परंतु शेतकरी मित्रांनो, ते ऊस जे आहे त्याला मुरवणी देणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळं तर आपल्याला पाणी देणं, इथं एक सिंगल फेजची मोटर आहे आपली शेतकरी मित्रांनो, आणि तिकडे जे आहे ते सोलर आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कालचा वाईट दिवस गेला आपला, म्हणजे तिकडं डीपीचा घोटाळा काय कळाला नाही, नंतर चेक केली तर म्हणले काय जळाली, त्यामुळं तर कालचा दिवस वाईट गेला आपला। आज मोटर चालू करून पाणी तिकडं घेऊ आणि मोटर चालू करू। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणून होतो की आपला लिंबूचा बाग आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 5-6 एकर जमीन आहे। 5-6 एकर जमिनीमध्ये म्हणजे 5 एकर जमीन जे आहे ते शेतकरी मित्रांनो, आपण त्यामध्ये जनावरांसाठी पहिलं उत्पन्न कापूस, सोयाबीन, त्यानंतर आता ऊस 2 एकर केलेला आहे। 1 एकर लिंबूचा बाग आहे शेतकरी मित्र आपला, आजी बघताय लिंबूचा बाग आहे 1 एकर। तर शेतकरी मित्रांनो, 1 एकर लिंबूचा बाग आहे आणि 2 एकर ऊस लावलेला आहे ह्या वर्षी। त्यानंतर कापूस होता शेतकरी मित्रांनो आपला, कापूस निघून गेलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, कापूस निघाल्याच्या नंतर
आपण त्यामध्ये गहू, ज्वारी, त्यानंतर बाजरी हे पीक आता केलेलं आहे. म्हणजे त्याने काय होतं की आपल्या जनावराला चारा होतोय. आपण थोडंसं शेळी पालन करण्याच्या विचारात आहेत. तर शेळ्यासाठी कडबा हा चारा खूप गरजेचा आहे. पावसाळ्यामध्ये म्हणजे पूर्ण सीझनमध्ये कडबा हे शेळ्यासाठी लागतोय. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्वारी केलेली आहे, बाजरी, गहू, हरभरा थोडंसं केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जरी थोडीफार कमी जमीन असन, आता पहिले आमच्याकडं वडील असल्यामुळं, वडील होते त्यावेळेस, आता वडील आपले वारलेले आहेत. वडील असताना आपण भरपूर शेळ्या सांभाळत होतो, पण त्या बंदिस्त नव्हत्या, मोकळ्या शेळ्या सांभाळत होतो आपण. तर आता आपल्याला शेती बघून शेळ्या सांभाळणं होणार नाहीत, परंतु आपल्याला शेळ्या सांभाळायच्यात. तर शेळ्या सांभाळायच्यात, त्यामुळं आपण आता गेल्या वर्षी 2-4 वर्षाखाली आपण शेळ्या मोडल्या होत्या, परंतु आता नंतर गेल्या वर्षीपासून आपण 2 शेळ्या घेतल्या. त्या बंदिस्त राहू शकतात का, तर हे बघितलं आपण 1 वर्षभर. तर आता यंदा पाड्याच्या मुहूर्तावर आपण 2-4 शेळ्या घेणार आहेत. तर बंदिस्त शेळ्या होऊ शकतात शेतकरी मित्रांनो, काही अडचण नाही. त्यांना चारा व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर काही अडचण नाही. हे आपलं सिंगल मोटरचं ट्रॅक्टर आहे शेतकरी मित्रांनो. ह्याला आपण ऑटोमॅटिक सिस्टम केलेलं आहे. तर कुणीही आणखीही सिंगल मोटरला ऑटोमॅटिक तर काय नाही शेतकरी मित्रांनो, परंतु आपण थोडंसं जुगाड बनवलेलं आहे. ते दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं बनवलं आहे ते दाखवणार. तर शेतकरी मित्रांनो, ही आता आपली मोटर सोलारची चालू झाली आणि ही सिंगल फेजची मोटर चालू झालेली आहे. तर देऊ आज शिवीवर आता पाणी होऊन जाईल. तिकडं आपल्याला मुरवून द्यायचं. काल तर काय घोटाळा झाला तर थोडाफार. तर आत्ता वाजलेले 9 वाजलेले सकाळचे. थंडी भरपूर पडते. झाल्यास दोन्ही मोटर चालू झालेल्या शेतकरी मित्रांनो आपल्या. तर आज इथंच थांबूयात. 2025 आपल्यासाठी कसं साल गेलं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकच प्रार्थना करा की 2026 जे साल आहे हे सगळ्यासाठीच चांगलं जावं, एवढी देवाकडे प्रार्थना करा शेतकरी मित्रांनो. आणि नव्यानं शेती करायला सुरुवात चांगली करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.